नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की महिपत विचारतो की उद्या कोर्टामध्ये सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणे होईल ना. तेव्हा दामिनी म्हणते, मला जरा शंकाच येते. अर्जुन काहीतरी बॉम्बस्फोट नक्कीच करणार आपल्यावरती, कारण प्रियाने फोनवर बोलताना खूपच अडखळल्यासारखं वाटलं मला. शिखरे, जरा नीट आठवून सांगा. तुम्ही मला बारीकाईतली बारीक गोष्ट सांगितली ना, काही विसरताय का तुम्ही मला सांगायचं? महिपत म्हणतो, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. अगदी पनवेलमध्ये त्याचा हल्ला केला होता त्याच्यावरती मी ते सुद्धा सांगितलं आहे. थेरडा ना 4-5 दिवस गायब झालं होतं, तेव्हाच खरं मी त्याला मारायला पाहिजे होतं. दामिनी म्हणते की म्हणजे 4-5 दिवस पाटील गायब होते आणि ही गोष्ट तुम्ही मला सांगितली नाही. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. या एका गोष्टीवरून आपण मधुभाऊंची बेल कॅन्सल करू शकतो. महिपत म्हणतो की हां, माझ्या लक्षातच नाही आली ही गोष्ट. तुम्ही लगेच त्याची बेल कॅन्सल करा. त्यांनी हजेरी मिस केली हे माहीत असूनसुद्धा मी त्यांची बेल रद्द करायला लावणार नाही. त्या बदल्यात त्यांनी आपल्याला प्रियाचा सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट द्यायचा. महिपत म्हणतो, म्हणजे ते थेरडाला जेलात पाठवण्याचा चान्स सोडून द्यायचा का? दामिनी म्हणते की डील करायचं म्हटलं मी, पाळायचं असं नाही म्हटलं. अर्जुनने प्रियाचा रिपोर्ट दिल्यानंतर हे सगळं कोर्टामध्ये मी सांगेलच. मधुभाऊ पुन्हा जेलमध्ये जाणार याच्या आनंदामध्ये काही वेडावाकडं करायचं नाही. इकडे दामिनी अर्जुनला कॉल करते. दामिनीचं कॉल पाहून अर्जुनला जरा आश्चर्यच वाटतं. तुम्ही नक्की मलाच फोन केलाय ना, असं तो तिला विचारतो. दामिनी म्हणते, अरे तुलाच फोन केलाय. कोर्टातल्या गोष्टी कोर्टात ठेवायच्या असतात. आपण काही एकमेकांचे वैरी नाही आहेत. उलट मला तुझ्यासारख्या ब्रिलियंट वकिलासोबत मैत्री करायला आवडेल. आपली वेगळी अशी पर्सनल स्पेस आहे की नाही. तुला डिनरसाठी इन्व्हाइट करायला फोन केला आहे. आणि हो, कोर्टातलं सगळं तिकडंच विसरून ये आणि तुझ्या बायकोलासुद्धा घेऊन ये. अर्जुनला खूप आश्चर्य वाटतं. तो काहीच बोलत नाही. तेव्हा दामिनी म्हणते की हॅलो अर्जुन, अरे जेवणातून काही विषबाधा करणार नाही मी तुला. परिकेतेतली चिटकीन नाही आहे मी. बरं ठीक आहे, प्रत्येक पदार्थ अगोदर मी चाखून बघेल, मग तर झालं. येशील ना? तेव्हा अर्जुन म्हणतं की हो, येईल ना मी. या डिनरच्या इन्व्हिटेशन मागे साधंसुद्धा कारण तर नसणार आहे आणि ते जर मला जाणून घ्यायचं असेल तर मला यावं तर लागेलच. आम्ही दोघंही येऊ, असं तो सांगतो. तेव्हा दामिनी त्याला म्हणते, तुला वेळ आणि जागा मी मेसेज करते. अर्जुन सायलीला सांगतो की आपण दोघेही दामिनीकडे डिनरला जातोय. तेव्हा सायली म्हणते की का पण, तिने काही घातपात केला तर? अर्जुन म्हणतो की आपल्याला तिच्याच घरी बोलून ती आपल्यावरतीच काही करेल एवढी मूर्ख नाही आहे ती. आता त्यांचं हे बोलणं प्रिया ऐकते. ती मनातून खूपच घाबरते. म्हणजे दामिनी देशमुखला हे दोघं भेटायला जाणार आणि त्या तिघांनी मिळून माझ्या विरोधात काही केलं तर, आणि त्यांना महिपतसुद्धा सामील असेल तर. आता इकडे अर्जुन सायली दामिनीच्या घरी येतात. दामिनी त्या दोघांचंही छान स्वागत करते. दामिनी म्हणते की तुम्ही दोघांनी 2दा लग्न केले ना? अर्जुन म्हणतो, माझ्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही मिळवलीच आहे, तर मग पुन्हा ती कन्फर्म करण्यामध्ये टाईम कशाला वेस्ट करताय? दामिनी म्हणते, आज आपल्याकडे खूप वेळ आहे, छान डिनर करायचा आणि मनसोक्त गप्पा मारायच्या. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे केसबद्दलच ना? दामिनी म्हणते, नाही गं, तुमच्यासारख्या क्यूट कपलसोबत मला असं काही हार्श बोलायचं नाही आहे. गेल्या वेळी आपण जेव्हा कोर्टामध्ये भेटलो होतो त्यावेळेस तू किती छान अर्जुनला डिफेन्स केलं. अर्जुन म्हणतो, या तर एक केससुद्धा सनसनीत डिफेन्स करू शकतील. अर्जुन म्हणतो, पण आमच्या प्रेमाचं कौतुक करण्यासाठी तुम्ही आम्हाला इथं नक्कीच बोलवलं नाही आहे, तर आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालूयात का? तेव्हा दामिनी म्हणते की नाही रे अर्जुन, असा कुठलाच अजेंडा नाही आहे माझा. दामिनी त्याला ड्रिंक ऑफर करते. अर्जुन म्हणतो की नाही, मी घेत नाही. दामिनी म्हणते, बरोबर, रविराज किल्लेदारचा शिष्य आहेस ना तू, मी विसरलेच होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियरली मला हेच शिकवले. कोर्टामध्ये असू देत किंवा एखाद्या अपोजिशन वकिलाच्या घरी डिनरसाठी इन्व्हाइट केलेलं असू देत, डोकं आपलं नेहमी शार्प ठेवायचं, कारण कोण कधी कुठे कसा वार करेल काहीच सांगता येत नाही. सायली म्हणते की ज्या वकील मॅडम शुद्धीत असलेल्या शब्दांचा वेगळा अर्थ काढतात, त्याचा कोर्टामध्ये गैरफायदा घेतात, अशा व्यक्तीसमोर आम्ही भान हरपून कसं चालेल ना मॅडम? सायली अगदी हसतमुखाने तिच्याशी बोलत असते. हे पाहून दामिनीचा मात्र चांगलाच चेहरा पडतो. अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोचं सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. आजचा दिवस तुमच्या कायम लक्षात राहील. इकडे प्रिया खूप घाबरलेली असते आणि स्वतःशीच म्हणते की विरोधी पक्षाचे वकील हे तिघंजण मिळून माझ्या विरोधामध्ये कट करत असतील आणि हे सगळं नागोबाने सुद्धा मला सांगितलं नाही. ते काही नाही, हे सगळेजण मिळून अलगद माझी शिकार करतील. त्यासाठी मला अगोदरच खूप सावध राहायला हवं. आता इकडे दामिनीच्या घरी हे तिघेही जेवायला बसतात. तेव्हा दामिनी म्हणते
की सायली तू खूप छान स्वयंपाक करत असशील ना गं. अर्जुन म्हणतो की हो, माझी बायको सुगरण आहे. आयत्या वेळेला 25 माणसांचा स्वयंपाक ती अशी करू शकते. दामिनी मुद्दामच म्हणते, हां तू मधुभाऊंच्या आश्रमामध्ये होतीस ना, म्हणजे तिथं राहणाऱ्या मुली घरकाम फार पटकन शिकतात. अर्जुनला तिच्या बोलण्याचा फार राग येतो, पण सायली त्याला शांत बसायला सांगते. दामिनी म्हणते, मधुभाऊ तुझे वडिलांसारखेच आहेत ना गं. सायली म्हणते की नाही, वडीलच आहेत ते माझे. काय आहे ना, या केस चालू झाल्यापासून खूप धक्कादायक गोष्टी माझ्या समोर येत आहेत ना. अर्जुन म्हणतो, मग महिपत साक्षी खोटं बोलतायत हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल ना, तरीसुद्धा तुम्ही त्यांची केस घेतलीत. दामिनी म्हणते, अर्जुन हा माझा व्यवसाय आहे. कसं आहे ना, कधीतरी माझा हाशील चुकतो, कधीतरी तुझा हाशील चुकणार. कधीतरी साक्षी चुकीच्या सल्ल्यामुळे कोर्टामध्ये खोटं बोलली. कधीतरी मधुभाऊ 7 दिवस पोलीस स्टेशनला हजेरीच लावायला गेले नाहीत. चालूच राहणार नाही का. तेव्हा अर्जुनला आणि सायलीला खूपच मोठा धक्का बसतो. मधुभाऊंच्या जीवाला धोका होता म्हणून तुम्ही मुळशीला घेऊन गेले होते ना यांना. सायली तुला हे सगळं खूप जड गेलं असेल ना. सायली म्हणते की नाही, कारण तेव्हाही हे माझ्या आणि मधुभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, त्यामुळे तेही संकट अगदी विरून गेलं. दामिनी म्हणते की अर्थातच, आता अर्जुन सारखा वकील तुझा नवरा आहे म्हटल्यानंतर त्याने तुझी साथ दिलीच असेल, कारण त्याला माहिती आहे मधुभाऊंनी 1 दिवस जरी हजेरी मिस केली तरीसुद्धा त्यांची बेल रद्द होऊ शकते. पण नाही, या सगळ्याची काळजी त्यांनी नाही केली. त्यांनी फक्त त्यांच्या जीवाची काळजी केली. कमाल्या, असा नवरा मिळायला भाग्य लागतं. अर्जुन म्हणतो की आपण हे जेवणाचं नाटक इथंच संपवूयात आणि थेट मुद्द्याचं बोलूयात. दामिनी म्हणते, मधुभाऊंनी 7 दिवस पोलीस स्टेशनला हजेरी लावली नाही हे मी तुझ्या विरुद्ध कोर्टामध्ये वापरू शकते, पण मी तसं करणार नाहीये. इनफॅक्ट त्यांनी हजेरी लावली नाही हे मी पूर्णपणे विसरून जाणार आहे. अर्जुन म्हणतो, आणि त्या बदल्यात तुम्हाला माझ्याकडून काय हवंय. दामिनी म्हणते की स्मार्ट आहेस. फार काही नाही रे, प्रिया मधुकरची सायकोलॉजिस्टसमोर जी चौकशी झाली त्याचा फक्त रिपोर्ट हवा आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही मला डील ऑफर करताय. दामिनी म्हणते की हो, मधुभाऊंना जेल बाहेर ठेवण्यासाठी ही काही फार मोठी डील नाही आहे आणि तुझ्या फायद्याचीच आहे. अर्जुन म्हणतो, आणि तुमच्याही फायद्याची, म्हणजे उगाच तुम्हाला ब्रिलियंट लॉयर म्हणत नाहीत, म्हणजे दोघांच्याही फायद्याचं डील फक्त तुम्हीच ऑफर करू शकता. दामिनी म्हणते की कसं आहे ना अर्जुन, आपण दोघंही कायद्याच्या जगामध्ये वावरतो, मग एकमेकांना थोडी मदत केली तर चालायचंच. अर्जुन हसतच म्हणतो की पण एक छोटंसं करेक्शन आहे, फक्त या डीलमध्ये ना तुमचाच फायदा आहे, माझा नाही. आता मात्र दामिनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.